परवा म्हणजे 5 तारखेला हरियाणा आणि जम्मू काश्मीर या 2 राज्यांच्या ज्या निवडणुका मतदान झाले होते त्यांचे एक्झिट पोल्सचे रिझल्ट बाहेर आले. म्हणजे हे फायनल रिझल्ट नसतात, हे एक्झिट पोल आहे. जे लोक मतदान करून येतात त्यांना हे टीव्ही वाले जाऊन विचारतात की तुम्ही मतदान काय केलं आणि त्याच्यावरून ते आपल्या गाडाखा बांधतात. एक्झिट पोलचे जे निकाल येत आहेत ते 2024च्या लोकसभेच्या निवडणुकींच्या निकालांशी बऱ्यापैकी मिळते जुळते आहेत. यातून मी काढलेले 3 मोठे निष्कर्ष हे की काँग्रेसचे सोडून गेलेले मुसलमान मतदार हे पूर्णपणे काँग्रेसचे सोडून गेलेले, त्यांना 1990 मध्ये सोडून गेलेले मुसलमान मतदार पूर्णपणे आणि दलित मतदार काही अंशाने त्यांच्याकडे परतत आहेत. नंबर 2, यातून जे छोटे पक्ष आहेत ज्यांना क्षेत्रीय पक्ष म्हणून आपण, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बहुजन वंचित आघाडी प्रकाश आंबेडकरांची BVA, हरियाणामध्ये JJP दुष्यंत चौताला यांची JJP आणि आम आदमी पार्टी, आणि जम्मू काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती यांची PDP आणि ओमर अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स. नंबर 3चा निष्कर्ष, भाजपचे मध्यमवर्गीय सुशिक्षित शहरी मतदार त्यांना चिटकून आहेत. हो, अगदी आईनी मारल्यानंतर जसे लहान पोर सुद्धा आईला चिटकून राहते तसेच भाजपचे मतदार त्यांना चिटकून आहेत. आता काँग्रेसला सोडून गेलेले मतदार म्हणजे जसं मी म्हटलं मुसलमान मतदार पूर्णपणे आणि दलित मतदार काही अंशतः हे काँग्रेसकडे परतत आहेत. याचा सरळ सरळ जो सोपा सरळ निष्कर्ष निघतो तो हा की यामुळे भाजपला नुकसान व्हायला पाहिजे. बरोबर आहे, निष्कर्ष बरोबर आहे, पण अर्धवट आहे. तो पूर्ण निष्कर्ष हा की यांनी भाजपला नुकसान फार थोडेसे होते आहे. जास्त नुकसान जे होते आहे ते क्षेत्रीय पक्षांचे होते आहे, ज्यामुळे क्षेत्रीय पक्षांकरता ही पुढची 5 वर्ष त्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. नमस्कार, तुमचं प्रत्येक स्वागत इंडिगो मध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात न्यू राजकारण. मित्रांनो, या व्हिडिओचं कारण म्हणजे सुशील कुमार शिंदे है ना, ज्यांनी सॅफ्रन टेरर किंवा हिंदू टेरर हा शब्द प्रसिद्ध केला. ते सुशील कुमार शिंदे आपल्या देशाचे जे गृहमंत्री होते, सोलापूरचे आपले सुशील कुमार शिंदे यांना आता या उतार वयात सावरकर हे महान रिफॉर्मर होते हे आता त्यांना आठवलेले आहे. खरं म्हणजे हे त्यांना 2 वर्ष आधीच आठवले होते, पण आता त्यांनी एक पुस्तक छापून हा विषय परत बाहेर काढलेला आहे. तर याच्या मागे काय राजकारण आहे हे मला मित्रांनो आजच्या व्हिडिओतनं सांगायचे आहे. तर काँग्रेस मुस्लिम मतांच्या बळावरती परत बलवान होताना अगदी स्पष्टपणे दिसते आहे आणि यामुळे अर्थात भाजप चिंतेत असणार. पण त्याही पेक्षा जास्त कोणी चिंतेत असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, तिसऱ्या फ्रंटचे पक्ष. आणि महाराष्ट्रात आज सगळ्यात जास्त चिंता काँग्रेसच्या वाढत्या बलाची कोणाला असेल तर ती राष्ट्रवादी, म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि अर्थात अजित पवारांचा सुद्धा, पण आजच्या आपल्या चर्चेकरता शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि उबाठा पक्ष, उद्धव ठाकरेंचा उबाठा. आणि हे अगदी उघडपणे दिसते आहे. म्हणजे असं बघा की बिचारे उद्धव ठाकरे ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आणि जीवनदान दिले, पण आता काँग्रेस त्यांना भीक घालायला तयार नाही. उद्धव ठाकरेंना काँग्रेस किती खतरनाक राजकारण खेळते हे माहीत नव्हते. फक्त लोकसभा निवडणुका संपायची देरी आणि आता काँग्रेसने आपला फणा काढलेला आहे. जे लोकसभा निवडणुका होताना म्हणजे जेव्हा मतदान चालू होतं वेगवेगळ्या फेजेसमध्ये, त्यावेळेस जी काँग्रेस उद्धव ठाकरेंना तुम्हीच महाविकास आघाडीचे करता करविता, तुम्ही काय कराल ते होईल, अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलत होते, ते आता त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही. बिचारे उद्धव ठाकरे, मला मुख्यमंत्री, मला नॉमिनेट करा, मला नाही केलं तर कुणाला तरी करा हे सांगून सांगून थकले, पण काँग्रेसवाले त्यांच्याकडे ढुंकून पाहायला सुद्धा तयार नाहीत. आणि त्यामुळे मग काँग्रेसवरती दबाव आणायचा एकतर उद्धव ठाकरेंनी करून पाहिलं. षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्री करा, पण त्याने काही फरक पडला नाही, काँग्रेस काही त्यांना बदली नाही. आता उद्धव ठाकरेंनी अजून एक दबाव तंत्राचा वापर करायचा सुरुवात केली आहे. त्यांनी काय केलं
की बहुजन वंचित आघाडीचे आंबेडकर यांच्या थ्रू त्यांनी मेसेज पाठवला की देवेंद्र फडणवीस जसे एकनाथ शिंदेना काळा हूड घालून रात्री भेटायला जायचे रात्रीच्या अंधारात, तसेच आता ते उद्धव ठाकरेंना भेटायला येत आहेत. आता देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटणार नाहीत आणि आजच्या या परिस्थितीत त्यांना सिक्युरिटी सोडून जाणं शक्य नाही, हे अगदी उघड आहे. हे जसं तुम्हाला मला समजतं तसं पृथ्वीराज चव्हाण किंवा नाना पटोले आणि शरद पवारांना सुद्धा समजतं. पण हे बोलून उद्धव ठाकरे आपण किती नाराज आहोत आणि आपण काय करू शकतो याची चुणूक दिसावी म्हणून असल्या न्यूज बाजारामध्ये किंवा ज्याला अफवा म्हणतात अशा न्यूज अफवा बाजारात ते पसरवत आहेत. उद्धव ठाकरेंच्या आता अगदी चांगले लक्षात आलेले आहे की आपल्याला फारशा जागा, आता जेव्हा जागांची बोलणी होईल आणि जागांची वाटणी होईल विधानसभा निवडणुकांच्या आधी, तेव्हा आपल्याला फारशा जास्त जागा देण्यात काँग्रेस इंटरेस्टेड नाही हे उद्धव ठाकरेंना कळले. पण मला कमाल ही वाटते की त्यांना हे असले माकडचाळे करून काँग्रेस त्यांना बधेल असे का वाटते हे सांगणे मित्रांनो अशक्य आहे. जसे उद्धव ठाकरे काँग्रेसवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा एकूणच महाविकास आघाडीमध्ये दबाव तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच अर्थात शरद पवार सुद्धा करतात आणि जे उद्धव ठाकरे करू शकतात ते काम शरद पवार तर कैक पटीने चांगलं करू शकतात आणि अतिशय सोफेस्टिकेशनने करू शकतात. तर म्हणजे नरेंद्र मोदी त्यांना आपला राजकीय गुरु मानतात ते काही उगाच नाही. आता मी तुम्हाला सुरुवातीला एक छोटासा इन्सिडेंट सांगितला होता की सुशील कुमार शिंदे यांनी एक 3 ऑक्टोबरला एक आपलं नवीन पुस्तक प्रकाशन केलं आणि त्या पुस्तक प्रकाशनामध्ये मित्रांनो त्यांनी त्या 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 पुस्तकामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अतिशय ग्लोविंग ट्रिब्यूट त्यांनी पे केलं आहे. अतिशय उच्च दर्जाची त्यांनी त्यांची तारीफ केलेली आहे. सुशील कुमार शिंदे असं म्हणतात की स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान रिफॉर्मर होते आणि त्यांनी जातीयवादाचा नाश करावा म्हणून त्यांनी एका दलिताच्या हाताने पतित पावन मंदिराचं त्यांनी त्याची पायाभरणी करून घेतली होती आणि मी स्वतः दलित असल्याने या गोष्टीचे मला अतिशय महत्व वाटतं. आता मित्रांनो मला एक सांगा की सुशील कुमार शिंदेना आज आता या वयाच्या 80 झाली त्यांची, शरद पवारांपेक्षा फक्त ते काही 6-8 महिन्यांनी लहान आहे म्हणतात. या वयात त्यांना सावरकरांविषयी काही हे पुस्तकात लिहायची गरज होती का? आणि ते पुस्तक ते आता निवडणुकाच्या तोंडावर छापायची गरज होती का? तर गोष्ट अगदी सरळ आहे, ऑब्वियस आहे की याच्या मागे काहीतरी खेळ आहे. आता याच्या मागे शरद पवार आहेत असं माझं मत आहे. हा दबाव जे टाकतात आहे काँग्रेसवर, हा जो आयडिओलॉजिकल दबाव जे टाकतात आहे ते शरद पवार हे करून घेत आहेत सुशील कुमार शिंदेकडनं असं माझं मत आहे. तर तुम्ही विचाराल की तुम्हाला काय झालं, म्हणजे तुम्ही काय घेतलं की तुम्हाला सुशील कुमार शिंदे हे शरद पवारांकरता हे करतील, शरद पवार बिहाफ ऑफ शरद पवार ते करतील असं का वाटतं? मित्रांनो त्याचं कारण आहे. जसं एकदा भाऊ तोरसेकर हे म्हणले होते की शरद पवारांचे कॅन्डिडेट हे प्रत्येक पक्षात असतात. हे अगदी 100% करेक्ट आहे. प्रत्येक पक्षात म्हणजे भाजपमध्ये जास्त नसतील पण काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेत वगैरे तर पहिलेपासूनच असतात. तर आता सुशील कुमार शिंदे हा शरद पवारांचा काँग्रेसमध्ये असलेला कॅन्डिडेट आहे. मित्रांनो मी हवेत बोलत नाही आणि याच्या मागे काय प्रूफ आहे, काय एव्हिडन्स आहे, हा मी तुम्हाला या दृकश्राव्य माध्यमातून दाखवू इच्छितो. तो कृपया बघा. मी एक साधा सब इन्स्पेक्टर होतो. त्यांनी माझ्या करंगळीला धरलं आणि मी कधी भारताचा गृहमंत्री झालो हे मला कळलंच नाही. ही किमिया काय माझी स्वतःची असेल का, मला कधी असं वाटलं नाही. तर सुशील कुमार शिंदे हे राजकारणात आलेच याला कारण शरद पवार. ते एका सब इन्स्पेक्टर पासून एवढ्या मोठ्या पोझिशनवर पोहोचले याला सुद्धा कारण शरद पवार. त्यांनी सॅफ्रन टेररचं जे विधान केलं, भगवा आतंक, त्याला कारण सुद्धा शरद पवार. एवढंच नाही तर शरद पवारांच्या सांगण्यावरून शरद पवार म्हणतात म्हणून 1 ऑगस्ट 2023 रोजी, आजपासून 13 महिने मागे 1 ऑगस्ट 2023 रोजी पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींना बाळ गंगाधर टिळक पुरस्काराने त्यांना सुशोभित करण्यात आलं होतं. त्या दिवशी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे तिथे हजर होते. आता ते जे पुरस्कार होता तो शरद पवारांच्या हातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी देण्यात होता, पण त्यामुळे तिथे असणारच होते. पण सुशील कुमार शिंदे तिथे काय करत होते याचं मित्रांनो तुम्हाला आश्चर्याने वाटलं का? तर त्यावेळेला सुद्धा मी एक व्हिडिओ केला होता
आणि मी त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं, हे आता परत सांगतो, की काँग्रेसवरती दबाव आणण्याकरता की आम्ही काही करू शकतो, हे काँग्रेसला सांगण्याकरता त्या दिवशी सुशीलकुमार शिंदे तिथे गेले होते. त्या 2-3 महिन्यामध्ये मी 4-5 वेळा त्यावेळेला सोलापूरला गेलो होतो. त्यावेळेला तिथे बाजारात खबरही होती की प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेची कन्या ही भाजप जॉईन करणार. हे सगळं धादांत खोटं होतं. हे काँग्रेसवरती दबाव आणण्याकरता करण्यात आलं होतं आणि ज्याच्यात ते सफल झाले. प्रणिती शिंदेना तिकीट मिळालं आणि त्या शेवटी खासदार झाल्या. मित्रांनो, गंमत ही की नुसते सुशीलकुमार शिंदेच नाही, कन्या प्रणिती सुद्धा दबाव तंत्र वापरण्यात आणि असला ज्याला काय म्हणतात डिकॉय तयार करण्यात अतिशय वाकबगार आहे. हा अजून एक छोटासा व्हिडिओ बघा. 2013 सालापर्यंत जे मुख्यमंत्री झाले, यात तुला आवडणारे सगळ्यात चांगले मुख्यमंत्री कोण? तरुण मुख्यमंत्र्यांकडे बघण्याची जी एक जास्त आवड होती आणि तुम्हाला मी दोन्ही रोल्स बजावताना बघितले दादा. तुम्ही सगळे आम्हाला इन्स्पायर करून गेलात, एवढंच आय थिंक. तर या व्हिडिओमध्ये प्रणितीताई देवेंद्र फडणवीसांना दादा म्हणतात आणि तुम्ही आमचे प्रेरणा स्त्रोत आहे. मित्रांनो, मला सांगा, रक्तातलं राजकारण अजून काय असतं? तर हे बापलेक दोघंही अतिशय राजकारण खेळण्यात आणि खोटं बोलण्यात वाकबगार आहेत. आता परत 3 दिवस मागे सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या स्टेटमेंटवरती येऊ आपण. म्हणजे 3 दिवस मागेच स्टेटमेंट नाही, ते स्टेटमेंट 2 वर्ष जुनं आहे, पण त्या पुस्तकात छापून परत त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचं काम सुशीलकुमार शिंदेंनी केलेलं आहे. तर ते काय म्हणतात, सावरकर हे महान समाज सुधारक होते. आता जेव्हा हे पहिल्यांदा मी मित्रांनो स्टेटमेंट म्हणजे हे टीव्हीवर पाहिलं, तेव्हा माझा कानावरती विश्वास बसेना. कारण हेच ते सुशीलकुमार शिंदे होते ज्यांनी भाजपला आणि RSSला भगवा आतंकवाद तुम्ही समाजामध्ये फैलवता असा त्यांनी त्यांच्यावरती आरोप केला होता. आता मला पडलेला इथे प्रश्न हा, की याच्यावरती फारसे कोणी चॅनलवाले आरडाओरडा का करत? तर त्याचं कारण असं, की हे जे वक्तव्य ज्यांनी केलं आहे ते काँग्रेसमध्ये होते 40-50 वर्ष. ते देशाचे गृहमंत्री झाले, त्यांना काँग्रेसने गृहमंत्री केलं. तर त्या सुशीलकुमार शिंदे जे दलित आहेत, त्या सुशीलकुमार शिंदेंनी हे विधान केलंय. त्यामुळे याची जर का फारशी चर्चा केली तर याच्यामुळे मालक है ना, दिल्लीचे मालक हे तकलिफीत येऊ शकतात. याच्यामुळे याची फारशी चर्चा नाही. त्यामुळे संपूर्ण शांतता. तर जसे 13 महिने पुण्यात एकत्र एका स्टेजवरती उभं राहून जसं या जय आणि वीरूच्या जोडीने काँग्रेसवरती प्रेशर आणलं होतं, तसंच आज परत सुशीलकुमार शिंदे हे वक्तव्य करून काँग्रेसच्या हायकमांडवरती प्रेशर आणता आहेत. अर्थात त्याचं कारण मोठं सोपं सरळ आहे. ते हे की येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकांकरता त्यांना जास्तीत जास्त जागा पाहिजे आहेत. अजून एक कारण हे असू शकतं की त्यांना शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यांना काँग्रेसकडून हे नाव जाहीर करून घ्यायचे असेल, किंवा जसं ते म्हणले कुणी मुख्यमंत्री होऊ शकतो, तसं कदाचित त्यांना रोहित पवारांना सुद्धा नवीन त्यांनी जो पप्पू मार्केटमध्ये आणला आहे त्याला मुख्यमंत्री करून घ्यायचा आहे. पण याच्याही पेक्षा त्याचं मोठं कारण हे की शरद पवार काँग्रेसच्या वाढत्या आत्मविश्वासामुळे बेचैन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी हा आयडियालॉजिकल बॉम्ब काँग्रेसच्या गोटामध्ये फेकलेला आहे की जर का याच्यावरती काँग्रेसने काही मतदान दिली तर महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये जिथे सावरकरांना अक्रॉस पार्टी लाईन्स, अक्रॉस आयडियोलॉजिकल डिवाइड, प्रत्येक पक्षामध्ये सावरकरांचे चाहते आहेत, तिथे जर का काँग्रेसनी गडबड केली, काही विधानं केली, तर याच्यात आपण काँग्रेसला धरू शकतो आणि काँग्रेसची हिंदू मतं फोडू शकतो. कारण आता मुसलमान मतं तर पूर्ण काँग्रेसकडे जाणार हे अगदी स्पष्ट आहे. अजून एक याचं कारण हे असावं, जर का जागांचा वाटप बरोबर झाला नाही आणि विशाल पाटील, जसं सांगलीमध्ये विश्वजित कदमांनी विशाल पाटलांना उभं करून शिवसेनेच्या कॅन्डिडेटला धूळ चारली, तशी काही वेळ आली आणि प्रत्येक ठिकाणी जर का काँग्रेसने विशाल पाटील उभे केले तर आपल्याला मुसलमान मतं मिळणार नाहीत हे शरद पवारांना कळलं आहे. त्यामुळे हा आयडियोलॉजिकली ते काँग्रेसला कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता जर काँग्रेस या सगळ्या दबावतंत्राला बळी पडली नाही आणि त्यांनी शरद पवारांना भाव न देता स्वतः पाहिजे तेवढ्या जागा जर का लढवल्या तर शरद पवार काय करतील? तर मित्रांनो, शरद पवारांकडे प्लॅन बी तयार आहे, किंवा त्याला खरं म्हणजे प्लॅन पी म्हणायला पाहिजे. पी स्टँड्स फॉर पुलोद, पुरोगामी लोकशाही दल. 1978 मध्ये शरद पवारांनी इंदिरा गांधींची काँग्रेस फोडून जनता पक्षाबरोबर जी आघाडी बनवली होती त्याचं नाव होतं पुलोद, पुरोगामी लोकशाही दल, आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. 1999 मध्ये सुद्धा शरद पवारांनी सोनिया गांधींची काँग्रेस, इंदिरा गांधींची सून, राजीव गांधींची पत्नी सोनिया गांधींचे काँग्रेस फोडून स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष बनवला होता. शरद पवारांना काँग्रेस फोडायची चांगलीच प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे त्यांचा हा प्लॅन बी किंवा पी, पुलोद, हा तयार आहे असे माझे मत आहे. ज्या पद्धतीने भाजपचे काही काही नेता, ज्या पद्धतीने छोटे छोटे भाजपचे नेता हे सोडून राष्ट्रवादीतच जातात आहे, फक्त राष्ट्रवादीत. खरं म्हणजे ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, काँग्रेसलाही चांगलं यावेळेला यश मिळालं लोकसभेच्या, पण ते फक्त राष्ट्रवादीत जात आहेत. याचा मी घेतलेला अर्थ हा की हे दोन पक्ष मिळून काँग्रेस मुक्त वेस्टर्न महाराष्ट्र किंवा काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करण्याच्या प्रयत्नात आहेत. याच्यावरती परत, या विषयावरती मित्रांनो मी परत नक्कीच बोलीन. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.